अगं मम्मी, काय वाटत परशी पुसल्यास? साईडला हो की. सकाळ सकाळ डोकं फिरवायचं. आई उठा, मी फरशी पुसतो. नको ग बाळा. अहो आई उठा, बसा इथं. होय मम्मी, कामाचा वेळ झालाय, मला अजून चहा मिळाला नाही. अरे बाळा, वहिनीला सांग चहा करून देईन तुला. ती काय माझी आहे काय? एवढं राग करत जाऊ नकोस, थांब मी तुला चहा करून देतो. मला तर या घराचा वैतागच आलाय. भाऊजी, तुम्ही आईंना काही त्रास देऊ नका. मी तुम्हाला चहा करून देतो. तोपर्यंत माझं एक काम करा, जाऊन जरा फुलं घेऊन या जावा. आणतो बहुतेक देवच खाली नाही वाटतं. आई तुम्ही उठा, आवरा जावा. का रे बाळा? जावा तर आई. हे काय करायल्यास बाळा? आई, आज गुरुपौर्णिमा आहे. मला संसार कसं करायचं, नाती कशी जपायची, सहनशीलता म्हणजे काय हे तुम्ही शिकवलं आहात. माझ्यासाठी तुम्हीच माझे गुरु आहात. अगं आई, तुझी किंमतच आम्हाला कधी कळाली नाही. आज वहिनीमुळंच मला आईची किंमत कळाली. आज चुकलं काय आमचं? गुरु फक्त शाळा शिकवणारे नसतात, आयुष्यात जगायला शिकवणारी प्रत्येक जण गुरु असतात. आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातली पहिली आणि सर्वात मोठी गुरु असते. तुमचं मत काय कमेंटमध्ये सांगा.